मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन, मैं हूं डॉन, मैं हूं डॉन, मैं हूं डॉन। ठीक है या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। सर्वांना राहुल सागरपर्णी यांनी कृपया आमदार आणि राज्याचे भावी मंत्री आदरणीय महेश दादा शिंदे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। या ठिकाणी मी संदीप भाऊ शिंदे आणि आदरणीय कुमारजी भोयटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सख्खे भाऊ आणि राम लक्ष्मणाची जोडी आहे। आनंदाची निर्मिती संदीप भाऊ आपण निर्माण केली। अनेक शिक्षकांना आपण आदर्श शिक्षक म्हणून आपण खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते कवी, साहित्यिक, विचारवंत आदरणीय प्रदीपजी कांबळे साहेब। मी संदीप नावाचा कार्यकर्ता किशोर भाऊंचं बोट धरून चाललेला मी पाहिला आहे। मी इथल्या कोणाच्याही वाढदिवसाला येत असताना मी प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार साहेब सांगत असतो की 90% ज्यांनी समाजकारण केलंय त्याला राजकारणात येण्याचा हक्क असतो। उकिरड्यावरती फ्लेक्स लावून 25-25 फूट उंचीचे फ्लेक्स लावता येतात, परंतु इतभर जरी कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या मनामध्ये जागा नसेल तर तुम्हाला संदीप भाऊ होता येत नाही। तात्या माफ करा आमदार साहेब, पण मी संदीप भाऊंना 25 वर्ष ओळखतोय। साखरपुड्याला आल्यासारखं या कार्यक्रमाला बसायचं नसतं, कारण मलाही वाटतं खादीचा ड्रेस घालून मलाही पुढारी होता येतं, परंतु आंदोलनामध्ये पोलिसांनी फरफट नेहऱ्याला किशोर भाऊंच्या बरोबरचा संदीप नावाचा माणूस एवढी माया माणसांची गोळा करू शकतो ह्याची ताकद फक्त रक्तात असावी लागते। वपू असं म्हणतात की कबुतराला गरुडाचे पंख चिटकवता येतील, परंतु आकाशात भरारी घेण्याची ताकद ही रक्तात असावी लागते। मला अनेक माणसं म्हणतात की एवढी घनिष्ठ संबंध आहेत, मग महेश शिंदेंचं आणि संदीप शिंदे एकमेकांचे भाऊ आहेत का? मी त्यांना असं उत्तर देतो की रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीचं नातं अधिक श्रेष्ठ असतं। अशी काही मित्र एकत्र येतात, त्यांचं नातं हे कळण्यासाठी ही राम लक्ष्मणाची जोडी आज शिंदेशाही समाजात तयार करते, हे सगळ्यात महत्त्वाचं। आणि ही शिंदेशाही समाजातल्या अंतःकरणात एका माणसाला 3 वेळा कोरोना होतो आणि तो आमदार होतो। पहिलवान कुठे गेले? पहिलवान 3 वेळा आमदार होतो तरी तो माणूस माणसात मिसळतो आणि कोरोनातल्या माणसांना हाताने उचलून घेऊन येतो। स्वतःच्या मरणाची भीती नसते त्याला आमदार महेश शिंदे मानतात। एक हृदयस्थान असलेलं आमच्या सर्वांचे मित्र संदीप भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसासाठी आता मला वाटते माझा वाढदिवस आहे का संदीप भाऊंचा आहे तेच मला कळलं। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आणि विकास म्हणजे काय असतं ते सातारा जिल्ह्याला ज्यांनी दाखवून दिलं ते आमचे सहकारी मित्र आणि कोरेगाव खटावचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेशराव शिंदे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमचे मित्र रवी साळुंके, व्यासपीठावर राहुलजी बर्गे आहेत, आमच्या भगिनी आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य शिंदेताई असतील, शामराव माने असतील, व्यासपीठावर रणधीर जाधव असतील आणि संदीप भाऊ अत्यंत छोटेखानी कार्यक्रम असला तरी सगळ्या भागातून आलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी संदीप भाऊंचा वाढदिवस म्हणल्यानंतर एक सामान्य कुटुंबातनं येऊन कसलंही वलय नसताना म्हणजे एक संदीप भाऊ म्हणून यात्रेवर फिरणारा नेमकं काय करत होता बऱ्याच जणांना माहित नाही, पण त्यातून ज्या वेळेला समाजसेवेचा त्यांनी वसा घेतल्यानंतर
जे काय त्यांनी सुरू केलं आणि आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या रूपानं त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आता कांबळे सरांनी सांगितलं की किशोर भाऊंच्या बोट धरून संदीप भाऊंनी समाजकारणामध्ये प्रवेश केला। त्यावेळेला किशोर भाऊ आम्ही सगळे बसलो होतो। शिंदे साहेबांना मला आवर्जून सांगायचंय, कारण त्यावेळेला किशोर भाऊंनी सांगितलं एक उमदा तरुण आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि एका सामान्य समाजातला आहे, तर छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं कोंढवे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये मला वाटते त्यावेळेला शाहूपुरी जिल्हा परिषद मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी आरक्षण पडलं होतं आणि संदीप भाऊला तिकीट मिळाली पाहिजे ह्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। छत्रपती उदयन महाराजांना संदीप भाऊंच्या कामाची चुणूक RPI संघटनेच्या माध्यमातून युवकाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना, एक चांगली कामगिरी जिल्ह्यामध्ये करत असताना महाराजांचं सुद्धा लक्ष त्यांच्यावर गेलं आणि जिल्हा परिषदेचं तिकीट त्यावेळेला दोन्ही मनोमिलनामध्ये त्यावेळेला युतीत त्यावेळेला मिळालं आणि संदीप भाऊ भरघोस मताने निवडून त्या ठिकाणी आले। निवडून आल्यानंतर समाजासाठी आपण फक्त मतदारसंघाचं घेणं न लागता संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष असल्यामुळं जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेवर अन्याय होईल त्या ठिकाणी धावून जाणारा एक कार्यकर्ता म्हणून संदीप भाऊंचं नाव घेतलं जातं। सर्व उपस्थित या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होत असताना मला हौस आहे वाढदिवस साजरा केला पाहिजे असा विषय न घेता आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे। देशाचं भविष्य जी आजची मुलं त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवर चांगल्या पद्धतीची शाबासकीची थाप पडली पाहिजे आणि हीच मुलं उद्याचं देशाचं भविष्य घडलं पाहिजे। अशाच अनुषंगानं या ठिकाणी प्रत्येक वर्षी जसं तात्या म्हटले की वाढदिवस म्हटलं तरी फोन कुठंतरी बंद करून बाहेर जायचं आणि तो दिवस फक्त टाळायचा, असं न करता आपल्या वाढदिवसादिनी सर्वसामान्यांच्या लहान मुलांच्या उपयोगात येणं आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं तो वाढदिवस साजरा होणं हे अपेक्षित आहे। म्हणूनच गेल्या अनेक वर्षापासून साहेब या ठिकाणी मी हा वाढदिवस साजरा करत असतो। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज, या बदलत्या राजकारणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यांचं नाव घेतलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। आपल्या जिल्ह्यातलं आपल्या तालुक्यातलं एक व्यक्तिमत्व आहे जे की संबंध महाराष्ट्रावर आपल्या नावाचा आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतोय, ते म्हणजे सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे। या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे, खरोखर माझं भाग्य, जसं आमच्या प्रदीपदादांनी मगाशी उल्लेख केला की मित्र कसा असावा, तर याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार महेशदादा शिंदे असतील। त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला आत्ताच ज्यांनी संबोधित केलं ते म्हणजे आमचे मार्गदर्शक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ज्यांच्यामुळं 2 वेळा मी जिल्हा परिषद सदस्य झालो। म्हणजे आईसाहेबांनी नाकारलेला उमेदवार, कारण त्याची प्रतिमा त्यावेळेची गुंड म्हणून होती, पण महाराज साहेब ती गुंड कुणासाठी होती? अन्याय करणाऱ्यांसाठी होती। मी आंदोलन करायचो, किशोरभाऊ म्हणायचे की 365 दिवसापैकी 225 दिवस आंदोलन करणारा आमचा कार्यकर्ता म्हणजे संदीप, आणि मग त्या आंदोलनामुळे कुठेतरी प्रतिमा मलिन होती का काय असं काही लोकांना वाटत होतं। त्याच्यात त्यांचा स्वार्थ होता, म्हणून आईसाहेबांना सांगितलं होतं की हा गुंड आहे, म्हणून तो गुंड झाला आणि त्या गुंडाला त्यावेळेस विरोध झाला होता। आणि ज्यावेळेस अण्णांनी आणि भाऊंनी आईसाहेबांना माझा बायोडाटा दाखवला त्यावेळेस तात्या सुद्धा साक्षीदार होते
आणि त्यावेळेस मग आईसाहेबांनी सहमती दिली. नाही नाही म्हटले, उमेदवार पाहिजे तर संदीपच पाहिजे, आणि हे महाराजांना ठणकावून सांगणाऱ्या मास आहे. ज्यामुळं सुरुवातीला मला उमेदवारी जिल्हा परिषदेची मिळाली. त्या ठिकाणी जसं साहेब तात्याने सांगितलं मगाशी की 5 वर्षामध्ये आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय. म्हणजे ज्याची गुंडहून प्रतिमा होती समाजामध्ये, ज्याला सगळ्यात पहिलं साहेब मी एक काम केलं की माझ्या अंगी लागलेली वाईट व्यसनं, दारू असेल, सिगारेट असेल, गुटखा असेल, त्या दिवशी सगळ्या व्यसनांना साहेब मी मोठमाती दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाकडून. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत निर्व्यसनी, अमोलभाऊ निर्व्यसनी म्हणून राहतोय मी. लक्षात घ्या. तर सांगण्याचं तात्पर्य काय, त्या दिवशीच मनाशी खुणगाड बांधली की काम हे समाजासाठी करायचं, वाहून घ्यायचंय तर समाजासाठी वाहून घ्यायचं, इथल्या गोरगरिबांसाठी घ्यायचं, प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी भांडायचं. आज आपला या ठिकाणी पुनर्जन्म झालेला आहे. म्हणजे रविदादा मी काय केलंय माझ्या आयुष्यामध्ये, ज्यावेळेस मी निवडणुकीमध्ये निवडून आलो पहिल्यांदा सुरुवातीला मी एक गोष्ट केली की माझ्या अंगी जडलेली वाईट व्यसनं मी फेकून दिली. म्हणजे माझा पुनर्जन्म झाला. खोटं वाटेल इथं बसल्यावरांना, एक माझा पाठीमागे मित्र बसला, तू माझ्याबरोबर साहेब दारू प्यायचा, मी बसल्यानंतर एक खांबा एकट्याला लागायचा, एवढी दारू मी प्यायचो. आणि हे अभिमानानं काय सांगतो, दारू काय आहे, किती वाईट आहे, इतरांना सुद्धा समजलं पाहिजे. मला मुद्दामून सांगला असं की दिवसभर नशेत, आणि मग कुठंतरी सूद आल्यानंतर मग कार्यकर्त्यांसाठी कुठंतरी पळायचं, भांडायचं, त्याला काही अर्थ नव्हता. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी ताब्यात घेतली त्या दिवसापासून आजपर्यंत बापू मी काम करतो, आजपर्यंत समाजासाठी मी लढतोय. म्हणून हे सातत्य हे टिकवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं रविदादा तुम्ही साक्षीदार आहात. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आम्ही ज्या पद्धतीने एक अधिकाऱ्याला टार्गेट करत होतो, आमचे ठरलेले विषय असायचे. रविदादा आमचा डायसवर बसलेला वरती असायचा आणि वरनं सांगायचा आज ह्या अधिकाऱ्याला ठोकायचे. का तर तो अधिकारी विनाकारण गोरगरिबांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवत असायचा. म्हणून त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भांडायचो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक असलेले सुनील ताते असतील, कविदादा असतील, या ठिकाणी आमचे राहुलदादा बसलेले, त्याचबरोबर पुसेगावरून आलेले आमचे सहकारी मित्र रणधीर शेठ आहेत, पलीकडं अभयराजे आहेत, या ठिकाणी सुनीलदादा बसलेले आमचे मार्गदर्शक, खेडचे माजी सरपंच आप्पा, त्या ठिकाणी पलीकडे आमचा कांता उपसरपंच बसलाय, आधी काय बसलाय मला समजणं झाले, त्यासाठी बाबू असेल, अमलदादांचं नाव घेतलं, मग आमचे सुभाषराव असतील, सर्वच मान्यवर, बरेच मान्यवर या ठिकाणी, आमचा विनोद आहे, अण्णा आहे, गणेश आहे, आमचे जयवंतराव आहे, या ठिकाणी कंगणे आलेलं आहे, आमचा इकडे गणेशराव, म्हणजे सगळे सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर बसलेले आमचे अमोलराव असतील, या ठिकाणी ज्यांच्या गायनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केलेले ते निलेशराव असतील, या ठिकाणी आमचे ज्यांनी सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे प्रदीपजी असतील, या सर्वांचं या कार्यक्रमात बसते की मनापासून स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या नावाची ओळख संबंध महाराष्ट्रावर पसरवणारे, महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे एकमेव आदरानं ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे आमदार महेश शिंदे. कोरेगाव, खटाव असेल किंवा जिल्ह्यातले 8ही मतदारसंघ असतील, ह्या मतदारसंघामध्ये यापूर्वी एवढा कधीही मोठ्या प्रमाणात निधी आला नाही. तेवढा निधी या केवळ एकमेव म्हणजे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि खरोखर मी माझं भाग्य समजतो की ज्या पद्धतीनं मी माझ्या शाहूपुरी गटामध्ये मी कामं केली होती, त्याच आशेवर मला खासदारांनी पुन्हा एकदा उमेदवारी आमच्या पत्नीच्या माध्यमातून वनवास गाडीची या ठिकाणी उमेदवारी मला दिली. त्या ठिकाणी सुद्धा लोकांनी चांगलं अत्यंत भरभरून माझ्यावर प्रेम केलं. त्या माध्यमातून मला चांगल्या पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करता आला. आणि अशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीची छाप या ठिकाणी या मतदारसंघावर सुद्धा उमटवता आली. आणि माझं नशीबच की खऱ्या अर्थानं सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे सारखे मित्र मला भेटले. आणि या ठिकाणी या कोरेगावमध्ये ज्या वेळेस या कोविडसारख्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जग हादरला होता, या ठिकाणी परिस्थिती अशी होती की मुलगा वडिलांना बघायला तयार नव्हता,
आई पॉझिटिव्ह झाली तर मुलं त्यांच्यापासून लांब पडायची. अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय आमदार भाईदादा शिंदे यांनी स्वतःच्या हाताचा पाळणा गाडीचा ॲम्ब्युलन्स करून ते पेशंट स्वतःच्या गाडीमध्ये टाकून या ठिकाणी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये आणून त्यांना बरं करून घरी पाठवण्याचं काम केलं. रेमडेसिवीर ज्यावेळेस रेमडेसिवीर ब्लॅकने चाललं होतं, रेमडेसिवीर ब्लॅकनं चाललं होतं, त्यावेळेस स्वखर्चानं एकही रुपया न घेता ते रेमडेसिवीर फुकट देणारा हा इकडं मसिया बसलेला आहे. आणि याचं मुख्यमंत्री साक्षीदार खऱ्या अर्थानं जर असेल तर आमचे राजू माने अध्यक्ष या ठिकाणी आहे. कित्येक पेशंट त्यांनी त्या ठिकाणी त्या कोडोली महाविभागातील असतील अनेक पेशंट बरे करून त्यांनी घरी पाठवलेले. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला 3 ते 4 वेळा ते स्वतः कोविड पॉझिटिव्ह झाले. कोविड पॉझिटिव्ह होऊन सुद्धा त्या ठिकाणी स्वतः या मतदारसंघामध्ये काम करत होते. आणि असा आमदार होणे नाही आणि मिळणारही नाही असं या ठिकाणी ठामपणे सांगायला काही हरकत नाही. खऱ्या अर्थाने मी माझं भाग्यच समजतो की आमदारांसारखा मला मित्र भेटला आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या उपस्थित रूपी ज्या काही आशीर्वाद मला या ठिकाणी दिले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. व्यक्तिमत्व तेव्हा माझे छोटे बंधू संदीप भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावरती प्रेम करणारे सर्वच आम्ही सर्वजण, विशेषतः सुनील तात्या काटकर, रवीजी साळुंके, राहुलदादा बर्गे, आमचे सहकारी मित्र अभयराजे घाटगे, रणधीरजी जाधव, आमचे सुनीलराव, आमचे आप्पा माने आणि उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं तर भाऊंचा वाढदिवस म्हणजे एक वेगळं पण. मी बरेच वाढदिवस बघतो सुनील तात्या, पण त्याच्यात सातत्य नसतं. आत्ता यावर्षी आपण एखादा कार्यक्रम केला तर जास्तीत जास्त 3 वर्ष करू शकतो, 4थ्या वर्षी आपण तो करू शकत नाही. तेव्हा ना आपण आई वडिलांचं पुण्यस्मरण करायचं म्हटलं तर 4-5 वर्ष करतो आणि पुन्हा थांबवून टाकतो. पण एखादा व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये सातत्य किती ठेवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संदीप भाऊ शिंदे आहे. आज मी पाहतोय 14वं वर्ष वाढदिवस ते औचित्य, पण सातत्यानं 14 वर्ष गोरगरीब सामान्य घरातल्या सातारा जिल्ह्यातल्या कुटुंबातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवायचं, गुणवंत विद्यार्थ्यांना बोलवायचं. ज्या शिक्षकांना आमची जिल्हा परिषद सुद्धा, तुम्ही शिक्षण सभापती होता, आम्ही सुद्धा कधी गुणगौरव त्यांचा करत नाही, त्यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सत्कार करायचा. त्यांनी ते असोसिएशन स्थापन केलेले आहे जे सक्षम शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मुलं घडली पाहिजेत अशी एक असोसिएशन स्थापन केलेली आहे. त्या मुलांचा गुणगौरव करायचा हे काही छोटं काम नाही आहे. आणि त्यांचं जे समाजाप्रतीचं प्रेम आहे, आता मी तर काम करत असतो आणि काम करत असताना माझं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे मी स्वतःला फार मोठं समजत नाही. माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे जे चांगले गुण आहेत ते घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. भाऊंच्यातलं सातत्य पण पाहतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भाऊ छोट्या छोट्या घरातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हृदयातून प्रेम करतात. ती पण भाऊ गोष्ट मी तुमच्याकडून घेतलेली आहे. भाऊंवरती प्रेम करणारी लोक ही काय फक्त मोठ्या बंगल्यातली नाही आहेत. भाऊंना ज्या ज्या वेळेला मी घेऊन फिरतो किंवा फिरायचो त्याला मला लक्षात यायचं की एक छोट्या घरातली व्यक्ती सुद्धा बाहेर यायची भाऊ. आणि ते जे नातं, ते प्रेमाचं नातं भाऊंनी ठेवलं, असं जपणं फार अवघड असतं. असंही व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये संधी प्रत्येकालाच मिळतात. खूप जणांना संधी मिळतात, पण काही ठराविक लोक आयुष्यामध्ये स्वतःचं नाव करून जातात. या जिल्ह्यामध्ये खूप जिल्हा परिषद सदस्य झाले असतील, खूप आमदार झाले असतील, खूप खासदार झाले असतील, लोकप्रतिनिधी सगळेच होतात. पण आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं, आपल्या मिळालेल्या संधीतून लोकांची सेवा कशी करायची, हा विचार जो करतो
त्याला आयुष्यभर लोक लक्षात ठेवतात आणि त्यातले म्हणजे आपले संदीप भाऊ लक्षात ठेवतात. प्रत्येक ठिकाणी स्वतःचा स्वार्थ कुठंच पाहत नाहीत. मी आजपर्यंत बघितलं, भाऊ मला सांगतं साहेब हे काम करायचंय, त्याचं हे काम करायचंय, तो भाऊ करून टाक. पण स्वार्थाचा लवलेश कुठंच नसतो. गरीब आहे करून टाका, हे आहे करून टाका. आणि त्यांच्याकडून सुचवलेली कामं सुद्धा ज्या समाजाकडे आपलं लक्ष जात नाही, आपली दृष्टी जिथं पोहोचत नाही तिथं पोहोचलेली आहे. म्हणजे या गोष्टी खूप मोठ्या आहेत, त्या गोष्टी सोप्या नाही आहेत. आज आम्ही एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आमची दृष्टी लिमिटेड राहते, आमच्या शेजारच्याच लोकांवरती राहते. पण ती दृष्टी लिमिटेड न ठेवता गोरगरीब सामान्य माणसांपर्यंत पोचवायचं काम संदीप भाऊंच्या मार्फत होतं. आणि म्हणूनच आज एवढी चांगली संघटना आज आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा आपण उभी करू शकलो. आणि सामान्य गोरगरिबांची सेवा करण्याचं काम आज आपण सगळे त्या ठिकाणी करतो. भाऊ तुमचा वाढदिवस असाच या आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत वाढदिवसाला येणारच आहे. तुम्ही 100 वर्ष तर जागावं अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आपली जोडी अशीच आहे. म्हातारपणी आपण दोघं असंच चालत येणार. तात्या त्यावेळेला सगळे तुम्ही असणार. हा पिक्चर अजून 30 वर्षाने म्हटलं तर असाच दिसणार आहे. त्याचं कारण असं आहे, 30 वर्षांची तुम्ही कल्पना आम्ही करतोय कशी असेल ते सगळे म्हातारे आलेले असणार आणि आपण तशाच पद्धतीने करणार. आपण सोडायचं नाही. आज भाऊंचं म्हणजे फक्त असंच नाही, फिटनेस फार जबरदस्त आहे. तेवढंच एक त्यांच्यात आणि माझं जुळत नाही. मी जागे बसून पाहिजे तेवढा व्यायाम करू शकतो, जिम मध्ये व्यायाम करू शकतो, पण पळू शकत नाही. भाऊ 40 आणि 45 किलोमीटर पळतात. ते ऐकून मलाच घाम फुटतो. 45 किलोमीटर भाऊ न दमता पळतात, तर त्यांची कॅपॅसिटी किती असेल याचा विचार करा. म्हणजे त्यांचं शरीर पण तंदुरुस्त आहे, मन पण तंदुरुस्त आहे आणि हृदय पण तंदुरुस्त आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी सांगितलं एवढं सोपं नसतं. लहानपणापासून जर तुमच्यावरती संस्कार झाले, कितीही संस्कार केले, तर वयाच्या 25व्या वर्षी बाटली बघितल्यानंतर तुम्ही बिघडू शकता. संस्कारी लोक, पण बिघडलेली व्यक्ती जागेवरती येते. म्हणजे स्वतःच्या मनावरती किती ताबा आणि किती त्यांचं प्रभुत्व आहे हे याच्यावर लक्षात येतं. हे सोपं नसतं, लक्षात घ्या. आज ते निर्व्यसनी झाले. हा आदर्श आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी घेतला पाहिजे, तरुणांनी घेतला पाहिजे. आणि आजच्या त्यांच्या वाढदिवसाचा संदेश हाच आहे. मी नावं घेणार नाही, नावं घेतली तर प्रत्येकाला टोचणार. मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो. आजपासून सगळ्यांनी व्यसनमुक्त व्हायचं, हा संदेश. आपली संघटना सामान्य गोरगरिबांचीच आहे, 100% आहे. फक्त व्यसनमुक्तीचा संदेश आज आपण भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेऊया. आणि आज सकाळी भाऊ एक संकल्प केला होता. एसएस नावाची जी संस्था आहे, ती संस्था सध्या आपल्याकडे चालू करायचा आपला विचार आहे. तो तरुण मित्र आपल्या तळाव्याचा आहे, रात्रंदिवस मतिमंदांच्यासाठी काम करतोय. तर मी आपल्या माऊलीचे सरपंचांना फोन केला होता. आपण मतदारसंघामध्ये त्यांना 20 गुंठे जागा देऊ, त्या ठिकाणी आपण ती संस्था बांधणार. भाऊ त्याचे मुख्य कोऑर्डिनेटर तुम्ही असणार आणि पूर्ण ताकदीनं आपण सामान्य गोरगरीब माणसांची सेवा करायची. ज्या पद्धतीनं कनेरी मठावरती अनाथ मुलं सांभाळली जातात, त्या पद्धतीनं इथनं पुढं आपण सगळ्यांनी अशा पद्धतीचा एक आदर्श, ज्यांना कोणच पाहत नाही, तसे एक आदर्श भाव आपण त्या ठिकाणी घालून द्यायचा. आणि त्यासाठी रणदेराव आपण सगळ्यांनी आता कंबर कसायच्या. एक वेगळ्या पद्धतीचं सोशल स्ट्रक्चर हे आपण मतदारसंघामध्ये उभं करायचं. आणि पुन्हा एकदा
आपण सगळ्यांनी भाऊंवरती एवढं प्रचंड प्रेम केलंय आणि करतायत. असंच आपलं प्रेम भाऊंच्या पाठीशी ठेवावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. माझा सहकारी मित्र भाऊ यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी मी पण थांबतो. रामकृष्ण हरी. भोईटे सन्माननीय नटराज शिंदे सिने अभिनेते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. बार दिन ये आए, बार दिन ये गाए, बार दिन ये आए, बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू. या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस संपन्न झालेला आहे. सर्वांना विनंती आहे सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भाऊच्या आईसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बार दिन ये आए, बार दिल ये गाए, बार दिन ये आए, बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू भाऊ, हैप्पी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू. सर्वांतर्फे भाऊंना खूप खूप उदंड आयुष्य आई जगदंबा देऊ, त्यांना यशस्वी देऊ. सर्व मेरी ग्रामस्थांच्या वतीनं हैप्पी बर्थडे है मेरी आरज़ू. दोस्त आहेत. मेरा फसाना मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बेटा दिया दुनिया तेरा मेरा फसाना. शुभेच्छा आपल्या भावांपर्यंत. तोड़ेंगे तोड़ेंगे तुम गए तेरा साथ ना छोड़ेंगे.